काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील त्यांचं मूळ गाव असलेल्या दरेगावात दाखल झाले। दरेगावात एकनाथ शिंदेंचा मुक्काम असणार आहे। उद्या दिवसभर 3 वाजेपर्यंत ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील। साताऱ्यातील दरेगावाला एकनाथ शिंदे विश्राम करायला गेले। दरेगावातून परत आल्यानंतर ते मोठा आणि चांगला निर्णय घेतील असं वक्तव्य संजय शिरसाट्यांनी केलंय। 2 दिवसांच्या सुट्टीवरून एकनाथ शिंदे जेव्हा येतात तेव्हा मोठा आणि चांगला निर्णय घेतात असंही शिरसाट। एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी मिश्किल टीका केली आहे। त्याबरोबरच महायुतीच्या सरकारबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरेंनी आधी त्यांचं सरकार बसू देत असं उत्तर दिलं। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मनातली खदखद बोलून दाखवली आहे। प्रतापराव जाधव आणि संजय गुटेंनी आपल्याला साथ दिली नाही असं गायकवाड म्हणालेत। आपल्या विकास कामांनी आपल्याला जिंकून दिल्याचं गायकवाड म्हणाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। एकनाथ शिंदेंची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतली असून ही भेट वैयक्तिक असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। तसंच मी विरोधी आमदार असून ईव्हीएम वरील माझा आक्षेप अद्याप असल्याचंही यावेळेला आव्हाडांनी स्पष्ट केलं। गृहविभाग शिवसेनेला मिळावा अशी आमची इच्छा असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहविभाग होता, त्यानुसार आता शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यावर आम्हाला गृहविभाग मिळावा अशी इच्छा गोगावलेंनी व्यक्त केली आहे। नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना कोणतं पद दिलं जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं विधान केलंय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत असा आपला अंदाज असल्याचं शिरसाट म्हणाले। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भावना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। तर आज मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे असंही शिरसाट म्हणाले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असल्यास संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद विवाद नसल्याचंही दरेकर म्हणाले। देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याची भावना भाजप आमदार संजय केळकरांनी व्यक्त केली आहे। तसंच जनतेने विकासाला मत दिलंय असंही यावेळेला केळकर म्हणाले। दिल्लीतील वरिष्ठांचा आणि महायुतीतील नेत्यांचा निश्चितपणे समावेशक निर्णय असेल असं भाजप आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर जनहितासाठी निर्णय घेणार असून भरभक्कम आणि कार्यक्षम सरकार आणि मंत्रिमंडळ येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। संविधानाने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार लवकरच राज्याला मुख्यमंत्री मिळणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। तसंच लवकरच शपथविधी घेण्यात येणार असून कुठलाही विलंब लावला जात नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। 5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे। सोमवारी भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे। भाजपचे पक्ष निरीक्षक दिल्लीतून मुंबईमध्ये येणार आहेत। तर सोमवारपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होणार आहेत। मंत्रालयातील दालनांमध्ये आवराआवरीला सुरुवात झाली। अनेक मंत्र्यांनी त्यांच्या दालनातील साहित्य हलवलंय। नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी मावळत्या मंत्र्यांनी त्यांची दालनं रिकामी केली आहेत। महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आणि आकडेवारी वाढली। या संशयास्पद बाबी असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय। दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला ते उपस्थित होते। या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। पुण्यात बाबा आढाव यांची विश्वजित कदमांनी भेट घेतली। बाबा आढाव यांचं ईव्हीएम विरोधात आंदोलन अद्यापही सुरू आहे, त्यामुळे विश्वजित कदमांनी आढावांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली। देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार विश्वजित कदमांनी केली आहे। ईव्हीएम संदर्भात शंका निर्माण झाली आहे, त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केले। तर या आंदोलनाला विश्वजित कदम यांनी पाठिंबा दिलाय। भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी ईव्हीएम विरोधकांवर टीका केली आहे। विरोधक ईव्हीएमवरून रडीचा डाव खेळतात असं म्हणून श्रीकांत भारतीय यांनी विरोधकांवर टीका केली। त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तरी वयाच्या या स्थितीमध्ये अशी शंका घ्यायला नको असं म्हणत त्यांनी पवारांनाही टोला लगावलाय। सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे विरोधक अद्याप मतमोजणीमध्ये अडकले असल्याचं भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटलंय। त्याचबरोबर विरोधकांना दुसरा काही विषय नाही असं म्हणून केळकरांनी विरोधकांना टोला लगावलाय।
5 डिसेंबरला जर महायुती सरकारचा शपथविधी होणार असेल तर तोपर्यंत राज्य कुणाच्या भरोश्यावर असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीचं वातावरण अनुकूल असणं ही विजयाची खात्री नाही, तर वातावरणाचे निकालामध्ये रूपांतर करावं लागेल असं काम करायला हवं होतं असं खरगेंनी म्हटलंय. नाना पटोले हे RSSचे एजंट असल्याचा आरोप करण्यात आलाय. काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी हा गंभीर आरोप केलाय. पटोलेंनी काँग्रेसची तिकीट विकल्याचा आरोपही त्यांनी केलाय, तर पटोलेंविरोधात काँग्रेस वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं शेळकेंनी म्हटलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळ यांनी टोला लगावलाय. नाना पटोलेंनी चिंतन शिबिर ठेवून निवडणुकीतील पराभवाची कारणं शोधली पाहिजेत असं म्हणून शेवाळ यांनी टोला लगावलाय. तसंच पराभवाच्या धक्क्यातून ते सावरले नाहीये तसा टोलाही त्यांनी लगावलाय. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. जरांगेंचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवला असं म्हणून जरांगेंवर श्रीकांत भारतीय यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर जे चुकीचे वागले आणि वागतील त्यांना कायद्याच्या अंतर्गत योग्य शिक्षा होणार असंही यावेळेला भारतीय म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार योगेश कदम यांचे दापोली शहरामध्ये भावी नामदार असे बॅनर लागलेत. सत्ता स्थापनेच्या हालचाली जोरात सुरू असताना आमदारांच्या समर्थकांनी आपले आमदार मंत्री व्हावेत अशी इच्छा बॅनरच्या रूपानं व्यक्त केली आहे. पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी अण्णा बनसोडेंची भेट घेतल्यानंतर बनसोडेंनी ही भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर अण्णा बनसोडेंनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केलं. चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघात आमदार बंटी भांगडिया तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. बंटी भांगडिया देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत. पालकमंत्रीपदाची खुर्ची मिळण्यासह राज्याच्या मंत्रिमंडळात वळणी लागावी यासाठी बंटी भांगडिया यांच्या समर्थकांनी इच्छा व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराच्या अभिनंदनाचे बॅनर लावले. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या अभिनंदनाचे आणि भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. शिवसेना आमदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद देऊन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी जिल्हा प्रमुख विजय खानजोडे यांनी केली आहे. शिवसेनेचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेऊन गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख खानझोडे यांनी दिली आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळेला कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडले. एकनाथ शिंदेंबद्दल संजय शिरसाटांनी मोठं वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष चालवला असल्याचे यावेळेला शिरसाटांनी म्हटलंय. शिंदेंमुळे 55 जागा निवडून आल्या असल्याची भावनाही शिरसाटांनी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीने लढणार आहे असं वक्तव्य माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी केलंय. तालुक्यातील जनता घराणेशाहीच्या मागे नसून विकासाच्या मागे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यकारभारात उपमुख्यमंत्री पदाला कुठल्याही स्वरूपाचे विशेष अधिकार नसल्याचा उल्हास बापट यांनी म्हटलंय. त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये ही पदाला या स्थान नसल्यामुळे हे पद केवळ शोभेचं किंवा सन्मानाचं असल्याचं बापट म्हणाले. नाशिकमधील कॉम्बॅट एव्हिएशनच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळेला गांधीनगरच्या लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. यावेळेला युद्धाची प्रात्यक्षिकं, वैमानिकांची प्रात्यक्षिकं आणि हेलिकॉप्टरचा थरार उपस्थितांना पाहायला मिळाला. उद्या संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या वसई दिवा रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. बाडमेर यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्यानं वसई दिवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे दिव्यावरून वसईकडे येणाऱ्या गाड्यांचा देखील खोळंबा झाला होता. अंबोली हिंदू स्मशानभूमीतील दहन कक्ष दुरुस्तीच्या कामासाठी 1 डिसेंबरपासून तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तात्पुरते ओशिवरा हिंदू स्मशानभूमीमध्ये दाहिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. तर दुरुस्तीची ही कामं पूर्ण झाल्यानंतर दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच जखमींना गरज पडल्यास खासगी रुग्णालयामध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही ते म्हणाले.